डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या या देशातील तमाम नागरिकांना हार्दिक मंगलकामना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 132वी जयंती या देशातच नव्हे तर साऱ्या जगामध्ये मोठ्या हर्षोल्लासाने साजरी होत आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण आयुष्य या देशातील तमाम शोषित, पीडित, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि महिलांच्या कल्याणाच्यासाठी राहिलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं या देशातील तमाम या नाडल्या गेलेल्या, पिचल्या गेलेल्या शोषित पीडितांच्या उद्धाराच्यासाठी आयुष्य राहिलेलं आहे। यांच्या संघर्षातून एक फार मोठी क्रांती या देशाने पाहिली। या देशामध्ये असणारी विषम समाजव्यवस्था, या देशामध्ये असणारी गुलाम बनवणारी धार्मिक धर्मव्यवस्था आणि या देशामध्ये गरिबी आणणारी अर्थव्यवस्था जी अस्तित्वात होती, त्या अवस्थेला बाबासाहेब आंबेडकरांनी तडा दिला आणि हा देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर या भारताला एका नव्या राज्यघटनेची गरज पडली। ती राज्यघटना ही लिहिण्याची संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आव्हानात या देशात मिळाली। बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण आयुष्याचा मागोवा घेतल्याच्या नंतर आणि या देशातील भारतीय संविधानाचा आपण विचार केल्याच्या नंतर असं लक्षात येते की बाबासाहेब आंबेडकरांना या देशामध्ये लोकशाही अभिप्रेत आहे। पण बाबासाहेब आंबेडकरांचं चिंतन जेव्हा आपण पाहतो तर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की काय या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात आहे? एखादी शासन संस्था म्हणजे लोकशाही नव्हे, एखादी संसदीय शासन पद्धती म्हणजेही लोकशाही नव्हे, गणतंत्रीय पद्धती म्हणजेही लोकशाही नव्हे। तर खऱ्या अर्थाने जर लोकशाहीचा विचार जर आपल्याला करायचा झाला तर ही लोकशाही जोपर्यंत समाज जीवन पद्धती बनत नाही तोपर्यंत ती खऱ्या अर्थानं लोकशाही होत नाही। आणि म्हणून मग या देशामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही नांदवायची असेल, खऱ्या अर्थाने लोकशाही रूढ करायची असेल तर या देशातील सामाजिक आणि आर्थिक जे जनजीवन आहे त्या सामाजिक आर्थिक जनजीवनामध्ये बदल घडून आले पाहिजेत। हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आपल्याला दिसून येतो। मग कशा प्रकारचे बदल अभिप्रेत आहेत या देशामध्ये? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान सभेच्या शेवटच्या आपल्या भाषणामध्ये 25 नोव्हेंबर 1949 रोजी आपलं शेवटचं भाषण करताना असं म्हणतात की हा देश विविध जातींनी नटलेला देश आहे। या देशामध्ये हजारो जाती आहेत आणि या सर्वच्या सर्व जाती राष्ट्रविरोधी आहेत। म्हणजे का राष्ट्रविरोधी आहेत? तर या जाती एक दुसऱ्याच्या द्वेषावर आणि मत्सरावर उभ्या आहेत आणि त्यामुळे ही जातीव्यवस्था असल्याच्यामुळे या देशामध्ये एकत्वाची भावना निर्माण होत नाही। आणि म्हणून भारताला जर खऱ्या अर्थाने राष्ट्र म्हणून उद्यास यावयाचं असेल तर या देशातील जातीव्यवस्था नष्ट झाली पाहिजे। मग ही जातीव्यवस्था नष्ट होण्याचे मार्ग कोणते? तर ही जी जातीव्यवस्था आहे या जातीव्यवस्थेने इथल्या समाजाला आणि इथल्या अर्थव्यवस्थेला ज्या पद्धतीने बांधून ठेवलेलं आहे, विषमतेच्या आधारावर बांधून ठेवलेलं आहे, विषमता दूर होणे। जर ही विषमता दूर झाली तर जातीव्यवस्था नष्ट होईल। जातीव्यवस्था नष्ट झाली तरच भारत एक राष्ट्र म्हणून उद्यास येऊ शकते। भारतीय समाजाची परिस्थिती कशी आहे? भारतीय समाज कसा आहे? तर समाजाच्या बाबतीमध्ये म्हणतात, बाबासाहेब बोलतात की समाज हा शब्द काय ध्वनित करतो? थोडक्यात सांगायचे झाल्यास जेव्हा आपण समाजाविषयी बोलतो तेव्हा त्याविषयी आपल्या मनात एकत्वाची धारणा असते, आपल्या मनात सामुदायिक प्रेरणा व व्यापक कल्याणाची इच्छा असते आणि सार्वजनिक उद्दिष्टांबद्दल निष्ठा, परस्पर तळमळ आणि सहकार्य ही समाज या एककाची गुणवैशिष्ट्ये आहेत। मग भारतीय समाजाच्या गुणवैशिष्ट्याच्या बाबतीत आपण विचार करायला गेलो तर आपल्याला असं दिसून येते की या देशाची जी अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था ज्या लोकांच्या हातात आहे, ज्या वर्गाच्या हातामध्ये आहे, त्या वर्गाची माणसं या देशातील दुसऱ्या वर्गाच्या, खालच्या वर्गाच्या लोकांना आपल्या आस्थापनांमध्ये संधी देत नाहीत। आर्थिक उन्नतीचा मार्ग त्या ठिकाणी त्यांच्याकरिता मोकळा करून देत नाहीत। या देशातील जो व्यापार आहे तो ज्या धनिकांच्या हातामध्ये आहे
त्या धनिकांनी सुद्धा आपल्या व्यापारामध्ये इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि शोषित लोकांच्यासाठीचे मार्ग बंद करून ठेवलेले आहेत. म्हणजे तिथे आर्थिक नाकेबंदी झालेली आहे. दुसरीकडे अशी ही परिस्थिती या देशामध्ये आहे की एखादा फार मोठा श्रीमंत माणूस, एखादा फार मोठा धनवान माणूस आपल्यानंतर त्याला काही दान करायचं असेल तर माझ्या संपत्तीचं आपल्यानंतर दान करावं, माझ्यानंतर जर दान करायचं असेल तर ते दान तो कोणाला करतो? तर ते दान त्याच्याच जातीसमूहाच्या, त्याच्याच वर्गसमूहाच्या लोकांच्यासाठी करत असतो. दुसरीकडे सामाजिक जनजीवनामध्ये आपण असं पाहतो की प्रत्येक जात आपापल्या ठिकाणी बंदिस्त झालेली आहे. आणि म्हणून ही बंदिस्ताचे दरवाजे जोपर्यंत आपण मोकळे करत नाही, हे बंदिस्तांचे दरवाजे जोपर्यंत आपण तोडून काढत नाही, तोपर्यंत या देशामध्ये भारतीय समाज जो आहे, या भारतीय समाजामध्ये एकत्वाची आणि आपलेपणाची भावना निर्माण होऊ शकत नाही. आणि मग या देशातील भारतीय समाजामध्ये एकत्वाची आणि आपलेपणाची भावना जोपर्यंत निर्माण होणार नाही, तोपर्यंत मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे आमचा देश खऱ्या अर्थानं राष्ट्र म्हणून उदयास येऊ शकत नाही. आणि म्हणून मग असा विचार समोर येतो की मग ही जातीव्यवस्था नष्ट करण्याचे मार्ग कुठले? जर या देशाला राष्ट्र म्हणून उदयास यायचं असेल तर जातीव्यवस्था नष्ट करण्याचे मार्ग कोणते? तर मग त्यापुढे आपल्याला असं दिसते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला ज्यावेळेस बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, ती बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामध्ये जे मार्गदर्शन केलं, ते मार्गदर्शन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध धम्माने हा केवळ आपलाच उद्धार होणार नाही, या देशाचाच उद्धार होणार नाही, तर बौद्ध धम्माने या जगाचा सुद्धा उद्धार होणार आहे. आणि म्हणून मग आम्ही आमच्या लोकांनी, आपण लोकांनी पुढे आता अत्यंत जबाबदारीने वागलं पाहिजे. आपल्यावर फार मोठी जबाबदारी येऊन पडते. बाबासाहेब आंबेडकरांचे असा संदेश देण्याच्या मागचा उद्देश हा की या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धम्माचा ज्या वेगानं प्रचार प्रसार होईल, त्याच वेगाने या देशातील जातीव्यवस्था नष्ट होण्याचे मार्ग सुकर होत जाणार आहेत. कारण या जगामध्ये विविध धर्म आहेत, त्यातल्या त्यात भारतामध्ये हिंदू धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, इतरही धर्म आहेत, परंतु बौद्ध धम्म जगातला एकमात्र धम्म असा आहे की ज्या धम्मामध्ये जातीव्यवस्थेला किंवा जातीला कुठल्याही प्रकारचा थारा नाही. त्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकर असा एक दाखला देतात की तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात, मार्गदर्शन करताना असं म्हणतात की आपला जो हा धम्म आहे, हा धम्म विशाल अशा सागरासारखा आहे. ज्याप्रमाणे विविध नद्या सागरांना जाऊन मिळाल्याच्या नंतर त्या कुठल्या नदीचं कोणतं पाणी आहे सागरामध्ये त्याची ओळख पटत नाही, त्याचप्रमाणे आपल्या संघामध्ये लोक आल्याच्यानंतर, आपल्या धम्मात आल्याच्यानंतर तो कुठून आला, कुठल्या वर्गाचा आहे, कुठल्या जातीचा आहे त्याची ओळख राहत नाही. तो बौद्ध बनतो, तो धम्मात एकजीव होऊन जातो. अशा प्रकारची एकदिवत्वाची भावना या धम्मामध्ये निर्माण होते. आणि म्हणून या देशामध्ये जातीव्यवस्था नष्ट करायची असेल तर बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये काही आशादायक चिन्ह आपल्याला दिसून येत आहेत. आपण सातत्यानं सांगत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक स्वप्नांपैकी एक स्वप्न की हा देश भारत बौद्धमय झाला पाहिजे. पण भारत बौद्धमय होणे म्हणजे काय? तर या देशामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार होणे. जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा तथागत भगवान गौतम बुद्धाच्या दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार होईल, तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये या देशातील जात नावाची संस्था नष्ट होणार आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणे हीच खरी मानवसेवा होय. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्याने, बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमध्ये ज्या समूहाने बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, त्या तमाम धर्मांतरित बौद्धांवर आता ही मोठी जबाबदारी येऊन पडते की या देशामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात करण्याच्यासाठी आम्ही काम केलं पाहिजे. त्याचे दोन हेतू आहेत. तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माची शिकवण समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्वावर आधारित आहे. हीच शिकवण, हीच विचारधारा, हेच तत्त्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या प्रिॲम्बलमध्ये, प्रास्ताविकेमध्ये घेतलेलं आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाचं सूत्रबद्ध संचालन, भारतीय संविधानाचं संरक्षण आणि बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार या दोन्ही गोष्टी जर सातत्याने आणि मोठ्या प्रमाणामध्ये जर या देशात होऊ घातल्या तरच खऱ्या अर्थाने आपला देश एक राष्ट्र म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे. अन्यथा प्रत्येक जात ही आपल्या ठिकाणी एक राष्ट्र आहे आणि विविध हजारो जातींचा हा देश आहे. हजारो जातींचा हा देश आहे आणि प्रत्येक जात आपल्या ठिकाणी एक राष्ट्र जर असेल तर प्रत्येक राष्ट्र त्या त्या जातीपुरता बंदिस्त होऊन पडलेला आहे. आणि म्हणून आपल्याला या देशात असं दिसून येते की ज्या लोकांच्या हातामध्ये सर्व सत्ता आहे,
मग ती राजकीय सत्ता असेल, आर्थिक सत्ता असेल, सांस्कृतिक सत्ता असेल, शैक्षणिक सत्ता असेल, या सत्ता ज्या वर्गाच्या हातामध्ये आहेत तो वर्ग अधिक अधिक धनिक होत चाललेला आहे, तो वर्ग अधिकच्या अधिक श्रीमंत होत चाललेला आहे. त्या वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक परिवर्तन आणि बदल घडवून येताना आपल्याला दिसतात. तर या सर्व सत्तांपासून जो समूह वंचित आहे, या सर्व सत्तांपासून जो समूह दूर राहिलेला आहे किंवा या समूहाला या सर्व सत्तांपासून रोखून ठेवला गेलेला आहे, तो समूह अधिकच्या अधिक गरीब होत चाललेला आहे. त्याच्यावर सातत्याने अन्याय अत्याचार होत आहेत. तो सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेला राहिलेला आहे, सामाजिकदृष्ट्या तो मागासलेला आहे, आर्थिकदृष्ट्या तो कोणावर तरी अवलंबून राहिलेला आहे. आणि म्हणून जेव्हा आपण असं म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वाभिमान शिकवलेला आहे, या देशामध्ये आम्ही स्वाभिमानानं जगलो पाहिजे, स्वाभिमानाने जगण्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, असं जेव्हा आपण म्हणतो तर मग एक गोष्ट सांगितली पाहिजे की स्वाभिमानाने कोण जगू शकतात? जे लोक परावलंबी आहेत, जे लोक जो व्यक्ती दुसऱ्यावर अवलंबून असतो, ज्यांचं रोजचं जीवन दुसऱ्यावर निर्भर आहे, असा माणूस कधीही स्वाभिमानाने जीवन जगू शकत नाही. अर्थात जर आपल्याला स्वाभिमानाने जगायचं असेल तर आम्हाला स्वावलंबी व्हावं लागेल. आणि मग आम्हाला स्वावलंबी व्हायचं असेल तर मग आम्हाला सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक या सर्व क्षेत्रांमध्ये आम्हाला आमची सत्ता, आमची ताकद निर्माण करण्याची गरज आहे. आज भारत देशाने 1991ला ज्यावेळेस नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं तेव्हापासून तर आता 2023पर्यंतचा हा जो कालखंड गेलेला आहे, या कालखंडामध्ये नवीन आर्थिक धोरणाचे वाईट आणि दृष्ट परिणाम आता आपल्याला दिसायला लागलेले आहेत. या देशातील शेड्यूल कास्ट, या देशातील शेड्यूल ट्राईब आणि मंडल कमिशनच्या स्वीकृतीच्या नंतर या देशातील OBC वर्ग हा आरक्षणाच्यामुळे थोडाफार आर्थिक सुबत्तेकडे जाताना आपल्याला दिसून येतो. परंतु या नवीन आर्थिक धोरणाच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या देशात खाजगीकरणाला वाव दिला जात आहे. वर्तमान सरकार या देशातील मोठी कंपन्या, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना खाजगी क्षेत्राच्या लोकांना विकून काढण्यामध्ये सपाटा लावलेला आहे. परिणामता त्याचा दुसरा परिणाम काय होईल? त्याचा दुसरा परिणाम हा होईल की ज्या सरकारी कंपन्यांमध्ये या देशातील शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, इतर मागासवर्ग, धार्मिक अल्पसंख्याक हा सर्व सत्तांपासून वंचित राहिलेल्या माणसाला एक नोकरीच्या माध्यमातून आर्थिक सुबत्तेकडे जाण्याची जी संधी होती, ती संधी या नवीन आर्थिक धोरणाच्यामुळे संपणार आहे. आणि मग आमची आर्थिक सुबत्तेकडे जाणारी संधी जर संपणार असेल तर भविष्यामध्ये या देशातील तमाम या वर्गाच्या जगण्याच्या साधण्याचे प्रश्न निर्माण होणार आहेत की आम्ही भविष्यामध्ये कसं जगणार आहोत. त्यातल्या त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समूह, त्यातल्या त्यात अनुसूचित जातीचा वर्ग हा, या वर्गाची तर अत्यंत परिस्थिती खराब होणार आहे. कारण यांच्याकडे कुठल्याही प्रकारची जगण्याची साधनं नाहीत. आमच्याकडे शेती नाही, आमच्याकडे व्यवसाय नाही, आमच्याकडे व्यापार नाही आणि नोकरीत नाकेबंदी झालेली आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये नाकेबंदी झालेली आहे. अशा अवस्थेमध्ये येणाऱ्या पिढीच्या जगण्याची साधनं कोणती, येणाऱ्या पिढीमध्ये आम्ही कसे जगणार आहोत हा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये या देशामध्ये 2 पातळ्यांवर आम्हाला काम करावं लागेल. नंबर 1, बाबासाहेब आंबेडकरांना हा देश राष्ट्र म्हणून उदयास आणायचा होता आणि म्हणून त्यांनी धर्मांतर करत असताना दुसऱ्या इथल्या कुठल्याही धर्माचा विचार न करता त्या धर्माचा स्वीकार केला, त्या धम्माचा स्वीकार केला ज्या धम्मामध्ये समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्व आहे. कारण हीच सूत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या प्रिॲम्बलमध्ये दिलेली आहे. आणि या भारतीय राज्यघटनेच्या माध्यमाने जे सरकार चालेल त्या सरकाराने या देशातील तमाम समूहांमध्ये समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्व निर्माण करण्याच्यासाठी काम केलं पाहिजे. हे भारतीय राज्यघटनेची सूत्री असल्यामुळे त्या सूत्रीवर आधारित असणारा बौद्ध धम्म आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाचा समता प्रस्थापित करणारा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक धम्म या देशात मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित करणे ही आमची एक मोठी जबाबदारी बनून बनते. दुसरं आमची जबाबदारी बनते की आता आमचा जगण्याचे जे मार्ग होते मागच्या 20-25 काळामध्ये, मागच्या पिढ्यांमध्ये नोकरीच्या माध्यमातून आमच्यामध्ये जी आर्थिक सोबतता आलेली आहे ती बंद होणार आहे. आरक्षण आमचं गेलेलं आहे आणि म्हणून आता येणाऱ्या पिढीच्या जगण्याची साधनं आमची कुठली, ती साधनं निर्माण करण्याच्या दिशेनं आम्हाला वाटचाल करावं लागेल. ती साधनं कशी निर्माण करता येतील? तर आता आम्हाला आमची स्वतंत्र अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे. अर्थात आमची मुलं MBA करतात, आमची मुलं इंजिनियर होतात, आमची मुलं उच्च विद्याभूषित होतात आणि कमी शिकलेल्या लोकांच्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या करतात. आता आमच्या चिंतनाची दिशा आमची अशी असली पाहिजे की आमच्या मुलांनी पुढाकार घेऊन हिम्मत करून
आम्हीच आमच्या संस्था, आम्हीच आमच्या कंपन्या, आम्हीच आमच्या बँका, आम्हीच आमचे व्यवसाय निर्माण केले पाहिजे, उभे केले पाहिजे. कारण आम्ही ज्या वर्गसमूहातून येतो तो अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय हा समान समूह आहे. हा मोठ्या प्रमाणामध्ये याची जी पर्चेसिंग कॅपॅसिटी आहे म्हणजे क्रयशक्ती आहे, आमचं उत्पन्न जरी कमी असलं तरी सामूहिक क्रयशक्ती, सामुदायिक क्रयशक्ती आमच्या समाजाची फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि आमच्या सामूहिक क्रयशक्तीच्या भरोशावर आम्ही आमची स्वतंत्र अर्थव्यवस्था निर्माण करू शकतो, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये आमचेच कारखाने, आमचेच कामगार, आमचाच रोजगार, आम्हीच खरीददार अशा प्रकारची स्वतंत्र अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करणे आणि तथागत भगवान गौतम बुद्धाचा वैज्ञानिक दृष्टिकोन त्याचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करणे, या दोन पातळीवर ज्या दिवशी या देशामध्ये मोठ्या प्रमाणात काम होईल त्या दिवशी या देशामध्ये एक मोठी शक्ती निर्माण होऊन भारतीय संविधानाचं संरक्षण होईल आणि भारतीय संविधानाच्या संरक्षणातून हा देश खऱ्या अर्थाने राष्ट्र म्हणून उदयास येण्याच्यासाठी फार मोठी संधी आणि फार मोठी परिस्थिती या देशामध्ये निर्माण होईल अशा प्रकारचं माझं मत आहे. त्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीच्या दिनी आपण संकल्प करूया की या पातळ्यांवर काम करून बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारं राष्ट्र या देशामध्ये निर्माण करण्याच्या दिशेने पुढची आपली वाटचाल असेल. पुनश्च एकदा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शुभेच्छा. आणि लोकराष्ट्र या चॅनलने आम्हाला ही गोष्ट लोकांसमोर मांडण्याची संधी दिली. त्या लोकराष्ट्र या चॅनलला सुद्धा या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम, जय भारत.